महाराष्ट्र सरकारने तब्बल 200 वर्षे जुनी असलेली एका मराठी सरदाराची अखंडित तलवार महाराष्ट्रात आणली आहे। सध्या ही तलवार कुठे आहे माहितीये? ही तलवार 18 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात आली असून सध्या ती मुंबईतील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी मध्ये ठेवण्यात आली आहे। सर्वसामान्यांसाठी ही तलवार 19 ते 25 ऑगस्ट या दरम्यान मोफत प्रदर्शनात ठेवली जाणार आहे। नागपूरच्या भोसले घराण्याचा इतिहास असलेली शूर सेनानी राजे रघुजी भोसले यांनी अनेक लढाया आपल्या याच तलवारीने फत्ते केल्या। म्हणजेच आता प्रत्येक मराठी माणसाला हा अभिमान डोळ्यांनी पाहता येणार आहे। पण रघुजी भोसले नक्की कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्य अटक ते कटक हिंदवी स्वराज्य नेण्यात यांचा मोलाचा वाटा आहे। ते छत्रपती शाहू महाराजांचे विश्वासू सरदार होते। त्यांची युद्धकला चातुर्य पाहून शाहू महाराजांनी त्यांना सेनासाहेब सुभा ही पदवी दिली। राजे रघुजी भोसले यांची ही तलवार लंडन मधील सोथेबीज या लिलावात काढली होती। महायुती सरकारने जवळपास 47 लाख रुपये देऊन ती विकत घेतली आहे आणि अगदी थाटामाटात अखेर ती महाराष्ट्रात परत आणली आहे। अगदी कोरीव काम असलेली सोनेरी रंगाची मूठ आणि एकपाती धार असलेली अखंडित तलवार, 200 वर्षांनी परतलेली ही तलवार मराठी माणसाच्या शौर्याचा जिवंत पुरावा आहे। अशी प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रात परत यावी हा अभिमान प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कायम राहावा। तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।